आत्ताच्या कॉमेडीमध्ये काय बदल जाणवतोय आणि आत्ताच्या कॉमेडीकडे कसं बघता? आताही स्टँडअप होत आहे, त्याचा फॉर्म बदललेला आहे, बोलण्याची पद्धत बदललेली आहे, विषय बदललेले आहेत. आत्ताच्या कॉमेडीकडे नवीन प्रभाकर कसे बघतात? मी दुर्बिणीतून बघतो, माझ्या चष्म्यातून बघतो. कारण माझा चष्मा हा ऑलवेज फॉर 35,000 प्लस क्राऊड, 60,000 क्राऊड मिनिमम. जेव्हा आम्ही अजूनही अमेरिकेला किंवा याला जातो तर तिथे हिंदी क्राऊड तसा असतो. पण त्या क्राऊडला नॉनस्टॉप 1.5 तास तुम्ही एकटे असता आणि तुमच्या नकला किंवा तुमचे जे सेटअप आहेत त्याने तुम्ही खेळवून ठेवता आणि त्याच्या मागचा उद्देश एकच असतो, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. कारण बॉलिवूड सेलिब्रिटी कॉमेडियन हा टॅग तुमच्या मागे लागलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा परफॉर्म करता ना तेव्हा आपसूक त्यांना हे वाटतं, अरे आता काहीतरी ना वेगळं, आता काहीतरी वेगळं असणार. ते वेगळं ही जबाबदारी आमच्या डोक्यावर टांगती तलवार असतेच ती. पण आत्ताची जी कलाकार आहेत, माझं म्हणणं ते नाही आहे, एंटरटेनमेंट आहे पण थोडंसं बिलो द बेल्ट आहे आणि ते आपलं क्षेत्र नाही आहे. आमच्या कार्यक्रमात फॅमिली ओरिएंटेड ऑडियन्स येते. आपल्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण फॅमिली कौटुंबिक आपल्या कार्यक्रमामध्ये कौटुंबिक कॉमेडी असते, पारिवारिक कॉमेडी असते. लहान थोर ज्येष्ठ मंडळी समोर बसलेले असतात आणि त्यांना हसू आलं पाहिजे. आपल्याबरोबर बसलेल्या भाच्यांबरोबर, नातीबरोबर, मुलांबरोबर, आजी आजोबांबरोबर. तर ही जे लेगसी म्हणतो ना आपण, ती लेगसी तुम्ही जर नाही मेंटेन केली तर तुमचा डिमांड ॲब्रॉडला नाही होणार, इथे पण नाही होणार. आणि ऑफकोर्स त्यांचा जो ऑडियन्स आहे ते करत आहेत त्यांच्यासाठी. एक 150-200 लोक त्यांच्यासाठी तिकीट घेऊन येत आहेत, त्यांनी ते करावं. ऑफकोर्स त्यांच्या ऑडियन्ससाठी त्यांनी ते स्थान त्यांच्यासाठी निर्माण केलेलं आहे आणि आय हॅव अ ह्यूज रिस्पेक्ट फॉर देम, फॉर एव्हरीवन. मला वाटतं प्रत्येक कलाकार हा त्याच्या ऑडियन्ससाठी करत असतो. त्याच्या मागचं त्याचं जे काय ताळतंत्र आहे त्याला जबाबदार तोच आहे. त्याच्यामुळे त्याच्या संपूर्ण लेखणीला, परफॉर्मन्सला ते कलाकार आहेत, चांगलेच आहेत, त्याच्याबद्दल काही दुमत नाही माझं. आणि आम्ही जे कलाकार आहोत ते आम्ही आमच्या ऑडियन्ससाठी करतो. म्हणजे तुम्ही आत्ता जे काही 40-50 मिनटं आपण जे ऑडियन्ससाठी बद्दल बोलतो आहे, ज्या ऑडियन्सबद्दल बोलतो आहे, ती आपली मराठी, महाराष्ट्राची आपली माती, आपली माणसं आहेत. तर त्यांच्याबद्दलचं जे प्रेम आहे तेवढंच ते प्रेम करतात तुमच्याबद्दल. म्हणजे तुमची जबाबदारी लाख पटीने वाढलेली असते. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जिथे इथे गेलो आहे ना, तिथे विदाऊट रिझन, विदाऊट कॉन्टेंट, विदाऊट दिस रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही कुठेच गेलेलो नाही. क्या बात आहे. आणि म्हणूनच आम्ही जेव्हा जिथे इथे जातो ना, अरे पुढच्या वेळेला या सर मजा येणार पुढच्या वेळेला. सर आता इकडे बाजूला पण तुमचं त्या इचलकरंजी झालं की कोल्हापूर झालं की बेळगाव झालं की गोवा, अशी एक सिरीज असते. तर तिकडची लोक पण येतात की ऐकायला, अरे हां सर उस दिन का मजा आया था. पुण्यात गेलो की पुण्यामध्ये खडकीला कार्यक्रम आहे, खराडीला कार्यक्रम आहे. सेम जी लाडकी माणसं असतात, जी दर्शक असतात, ते येतात की बघायला तिकडे येतात. खरं आहे. त्याच्यामुळे तुमच्या कार्यक्रमाला नेहमी रिपीट व्हॅल्यू असतो. आत्ताच्या OTTवरती बघून लोक जे रिपीट व्हॅल्यू किती असेल मला माहीत नाही. कारण जेवढ्या इझी वेने तुम्हाला मोबाईलवरती तुम्हाला बघायला भेटतं आहे, तर त्या कार्यक्रमाला मला वाटतं किती वेळा ते जाऊ शकतील हे मला थोडंसं चिकित्सेचा विषय आहे.